मानपूर जमीन प्रकरणी एकनाथराव खडसे व त्यांच्या कन्येवर अखेर बोदवड पोलिसात गुन्हा दाखल। भुसावळ तालुक्यातील मानपूर शिवारात तापी पूर्ण साखर कारखान्याच्या जमीन संपादन प्रकरणी अखेर मानपूर येथील चमेलीबाई तायडे यांनी माजी मंत्री व आमदार एकनाथराव खडसे व त्यांचे कन्या शारदा खडसे यांच्यावर बोदवड पोलीस स्टेशनला विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे। तक्रारीत म्हटले आहे की 25 वर्षापूर्वी मानपूर शिवारातील महार वतनची जमीन खडसे परिवाराने साखर कारखान्याच्या नावाने संपादित केली होती, परंतु या ठिकाणी कारखाना तयार झाला नाही, जमीन पडीत आहे। या जमिनीचे केवळ त्यावेळी 51,000 रुपये आम्हास मिळाले आहे। उर्वरित पैसे मिळाले नसून आमची जमीन आम्हाला परत मिळावी अशी अपेक्षा त्यांनी वर्तवली आहे। मनोहर लोणे, दिव्या महाराष्ट्र न्यूज, मानपूर। किती जमीन आहे तुमची? आमची 6.5 एकर जमीन आहे। आणि कधी दिली होती, कशासाठी दिली होती? ते त्यानं आम्ही तर द्यायला नाहीच होतो दादा, गोरगरिबाकन घेवात नाही, पण त्यानं पोराईसाठी घेतली की आम्ही नोकरीला लावू, तुम्हाला असे असे रस्ते दावू, पण त्यानं काही रस्ते दावले नाही दादा। किती वर्ष झाले तरी ते जमीन घ्यायला? हे 26 वर्ष झाले ना बापा, का कमी वर्ष जात आहे? किती जमीन आहे? 6.5 एकर। पैसे किती दिले होते? पैसे 51। तुमचं नाव काय आहे? मै नाव चेंबेलाबाई तुकाराम तायडे। हे जमीन 2002 साली त्यांनी आजी म्हणजे आमच्या परिवाराकडनं त्यांनी अल्पदरामध्ये जमीन घेतलेली होती। ते असं सांगून की आम्ही या जमिनीवरती साखर कारखाना उभा करणार आहे आणि या साखर कारखाना उभा झाल्यानंतर तुमच्या घरातील प्रत्येकाला रोजगार त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देणार आहे। पण 2002 पासून तर आतापर्यंत आजपर्यंत या जमिनीवरती कुठल्या प्रकारचा कोणता प्रकल्प उभा राहिलेला नाही आहे, म्हणून आम्ही त्यांच्यावरती काल रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल केलेला आहे। कोणत्या पोलीस स्टेशनला दाखल केला? आम्ही बोदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। आमची मागणी त्यांना हीच असेल की हे या ठिकाणी कुठल्या प्रकारचा काही प्रकल्प तुम्ही या 24 वर्षामध्ये उभा केला नाही किंवा कुठल्या प्रकारची काही हालचाल झाली नाही, त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला ही जमीन परत करून द्यावी। ते खरेदी खताचा विषय आहे तो, ज्यावेळेस आम्ही खरेदी खत काढलं त्यावेळेस आम्हाला खरेदी खतावरती खाडाखोड आढळून आली। तुम्ही बघू शकतायत की लिहून घेणार म्हणून असं यावरती साखर कारखान्याचं नाव आहे जे खोडण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर खाली शारदा एकनाथराव खडसे असं नाव दिसतंय, म्हणजे उतारामध्ये सुद्धा खाडाखोड केलेली आहे। स्टेशनच्या अंतर्गत माझ्यावर राजकीय सूडबुद्धीने गुन्हे दाखल केलेले आहे। वास्तविक या व्यवहाराचा माझा दुरान्वय संबंध नाही, मी हा व्यवहार केलेला नाही, केव्हा या व्यवहाराचा माझा संबंधही नाही। माझ्या मुलीने ही जमीन घेत असताना ती वर्ग 1ची जमीन आहे म्हणून ती जमीन घेतलेली आहे, त्याचा 7/12वर वर्ग 1च आहे। आणि विधानमंडळामुळे ज्यावेळेस हा प्रश्न विचारला गेला तर माननीय महसूल मंत्र्यांनीच सांगितलेलं आहे की जमीन वर्ग 1 आहे, परंतु 7/12च्या उतारावर महार वतन असं जमीन सांगण्यात येऊन शासनाची दिशाभूल करून हा FIR केलेला आहे। या FIRमध्ये अनेक गोष्टी त्यांनी चुकीच्या मांडलेल्या आहे। वास्तविक ही खरेदी 2002ला झाली। आता 24 वर्षानंतर या संदर्भामधले आठवण याचं कारण काय आहे? कारण मधल्या कालखंडामध्ये अशा स्वरूपाच्या काही संघटनांचे पुढारी त्यांनी मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला। त्याही वेळेस मी सांगितलं याच्यामध्ये चुकीचं असं काहीही झालेलं नाही, तुम्हाला काय करायचं ते करा। व्यवस्थित हा व्यवहार जो झालेला आहे तो खाजगी व्यवहार आहे। साखर कारखाना हा त्या ठिकाणी येणार हे बरोबर नाही आहे, त्या ठिकाणी इथेनॉल प्रोजेक्ट येणार होता, परंतु त्या ठिकाणी जमीन जी आहे ते इथेनॉल प्रोजेक्टच्या नावानं घेतलेली नाही आहे। जमीन हे खाजगी व्यक्ती अशा स्वरूपाचे खाजगी एकमेकांमध्ये व्यवहार करून झालेलेली आहे आणि हा जो व्यवहार झालेला आहे हा शासन मान्यतेने झालेला आहे। त्या संदर्भामध्ये जे व्यवहार झाला तो रेडी रेकनरने झालेला आहे। त्यावेळेस जमिनीची जी किंमत होती त्या किमतीने ते जमीन झालेली आहे, त्या किमतीने ते स्टॅम्प ड्युटी भरली आणि त्याच किमतीने त्यांना मान्य होती। उलट काही जास्त रक्कम या जमीनदारांना देण्यात आलेली आहे या ठिकाणी। त्यामुळे असा कुठलाही गैरव्यवहार, काही गैरप्रकार किंवा अशा स्वरूपाचा ॲट्रेटिसीसारखा गुन्हा इथे काही झालेलाच नाही। राजकीयदृष्ट्या त्रास देणं एवढाच त्याच्यामागे उद्देश आहे, हेतूही त्याच्यामागे आहे। कोणतीही महार वतन जमीन या ठिकाणी खरेदी करण्यात आलेली नाही, या ठिकाणी वर्ग 1ची जमीन आहे
हा उतारा स्मॅश करणं आणि या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध खाजगी फिर्याद मी करणार आहे.